धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रचंड मोठा हल्ला केलाय, पण दुसऱ्या बाजूला पाहायचं यश कशा रीतीने कमबॅक करेल. उभरत्या खेळाडूंमध्ये सातत्याने चर्चेत असणारी ही दोन नावं एकमेकांचे आपले सामने आपण पाहतो. एका बाजूला यश आहे, तो दुसऱ्या बाजूला स्पर्शात. पुढचा चेंडू होड द विकेट. हा चेंडू सोडून दिलाय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. ओळखलं तिथे आपल्या कक्षे बाहेर असणारा हा चेंडू आहे, त्यामुळे आपण पाहतोय तिथे लिव केला चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पंचाने देखील कळवलं हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. एका पावलाने संघाचा धपलक पुढे जात आहे. धपलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. साखळी फिरतील आपण पाहिलं सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघाने ताकद दाखवली. तिथे संधी होती, परंतु आता इथे कोणतीही संधी नाहीये. जो संघ हा सामना जिंकेल तो नंतर मात्र यानंतर क्वार्टर फायनलची लढत खेळताना पाहायला मिळेल. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं घोटवडे संघाने बाजी मारली आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या संघाची वाट पाहतोय, त्यासाठी मात्र हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगायला सुरुवात झाली. एका बाजूने रायझिंग स्टार्स पिरंगुट, तर त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. मैत्रीपूर्ण लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्की जे रंगताना पाहायला मिळते. यश पुन्हा तयार समोर स्पर्शात. शपल झाले, क्रीजचा वापर केला, पाठवरती मात्र चेंडू सुंदररित्या घेतलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाला आग लावत चेंडू सीमा पार. मिळताय धावा 4, येतोय चौकार. डीजे किरण चौकाराच्या मदतीने संघाच्या धावफलकाने मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. धावफलकावरती डबल एक्का अर्थात 11 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. यश पुन्हा तयार, उजव्या हाताने मारा करतोय. रिवर्स रिवर्स विचिट. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय वेदांत साळेकर. चेंडूच्या पाठमोरी एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय आणि तिथे आपण पाहतोय चांगलं कलेक्शन तेजस पवळे यांचं, त्यामुळे आपण पाहतो तिथे जास्तीची धाव मिळत नाही. 2 धावा असतील आताच्या चेंडूवरती. 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जात आहे. धपलकावरती धावा त्या 13 धावा. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरले मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला आहे, दुसऱ्या बाजूला डीप मिड विकेट मध्ये कुमारला आपण पाहतोय. हे 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार समोर स्पर्शत. खोदून काढला चेंडू, मनगटाची पावर नजाकत कौशल्य दाखवलं तिथे आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषा पार. मिळतील धावाचा षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती. चला मित्रांनो, विनंती टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा. जवळपास 5 वाजत आलेले. 19 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. कोणत्या प्रकारे मात्र विकेट पहिल्या षटकामध्ये आले नाही. यश वरती बाजूला आक्रमण केलं. यशला मात्र तिथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. आता पाहायचं कमबॅक साठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार. कमबॅक जर हवं असेल तर मात्र आघाडीच्या जोडीचा संसार फुलण्यापूर्वी उद्ध्वस्त करावा लागेल. आघाडीच्या जोडीला मात्र बाद करणं गरजेचं असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये मनोज पवार या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मनोज पवार आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन दाखल होतात. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. जवळपास 5 वाजत आलेत आणि त्यानंतर अजून एक सामना आहे. तो सामना देखील महत्वाचा आहे. चालू सामन्यातील एक संघ त्या सामन्यामध्ये लढताना पाहायला मिळेल. वेळेचं बंधन देखील तुमच्याकडे असणार, त्यामुळे वेळ हा तुम्हाला वाचवावा लागेल. शपल झाले, क्रीजचा वापर आणि चेंडू सरळ पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस श्रवण पवळेच्या बॅटमधून येतोय आसमानी धडाका षटकार. शुभम शुभम अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा. अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा. अवतार शिवाचा.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार. स्कोर कार्ड 6 धावांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 6 धावांच्या मदतीने वाढ होते. 25 धावा ज्या पिना विकेटच्या बदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मनोज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय तिथे पडल्यानंतर दिशा बदलतोय, काटा बदलताना पाहायला मिळाला. मनोज यांची फिरकीची जादू पाहायला मिळाली. पोट फिरवली तिथे चेंडूवरती आणि फलंदाजाला देखील गरगर भिंगवलं या चेंडूने. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनोज यांचा डॉट येताना पाहायला मिळेल. दीर्घ चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मनोज पुन्हा तयार. समोर श्रवण. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न होता परंतु या फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला. श्रेयसला पण पाहतोय तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कोणत्याही प्रकारे संधी दिली नाही. केवळ एक सिंगल, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तर 26 धावा. आज आपण पाहिलं तर 6 संघ या मैदानावरती एकमेकांच्या आमने सामने लढले. त्यामधून आपण पाहिलं तर यानंतर मात्र 2 संघ लढताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र आपण पाहतोय तिथे कुठं गाठ टेकन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवत मात्र स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मात्र आक्रमण करायचं होतं तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय अनिकेत पवळेच्या इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. फुल टॉस, रिव्हर्स स्विचिंगचा प्रयत्न केलाय आणि प्रयत्नाला यश देखील मिळेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत मिळतील धावा 4. चौकार. शुभम थँक्यू. प्रचंड मोठं आक्रमण केलं जातं, प्रचंड मोठी तोडफोड बॅटिंग इथे पाहायला मिळते. षटकारां चौकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूपासून आपण पाहायला मिळतोय. तब्बल 30 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्लोअर स्वरूपाचा चेंडू होता, धीम्या गतीचा बॉल ओळखला, रीड केलाय आणि पाठवला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा षटक या ठिकाणी संपले. 12 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या तर 36 धावा पिना विकेटच्या बदल्यामध्ये धावफलकावरती पहिल्या 2 षटकामध्ये मात्र प्रचंड मोठी फटकेबाजी केली, तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली. 18 धावांची सरासरी जी पहिल्या 2 षटकामध्ये राखली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय तो तेजस. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष तेजसला आपण पाहतोय. तेजस पवळे गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातो, बरंचसं परिवर्तन क्षेत्ररक्षकांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती डीप मिड विकेट मध्ये आसमानी टोला, सडक पकडक जबरदस्त षटकार. अरे गबरू. सुरेश पहिल्याच बॉल वरती जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला तिथे श्रवणच्या बॅट मधून. स्कोर कार्ड मात्र 6 धावेने पुढे जाईल. धावफलक वाढेल 6 धावेंच्या मदतीने. 42 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये श्रवणने 4 चेंडू खेळलेत, 13 धावा बनवल्या. 2 षटकार त्याच्या बॅट मधून देखील आलेत. दुसऱ्या बाजूने स्पर्शत 9 चेंडू मध्ये 28 धावा. ओहो, यावेळेस बंदाट वेग, परंतु तिथे ओव्हर स्टेपचा नो बॉल. वेग दाखवला तेजसने, ताकद दाखवली तेजसने. अचूक टप्प्यावरती मात्र ब्रह्मास्त्राचा वापर जरूर केला, परंतु तिथे ओव्हर स्टेपचा नो बॉल मात्र पंचांनी कळवला. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि येणारा पुढील चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये सीमारेषे पार. षटकार.
फ्री हिटच्या बॉलवरती मात्र सुपर स्ट्रोक पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 49 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात. यामुळे शफल झाले पुन्हा एकदा क्रीजचा वापर, फुटवर्क चांगलं आणि फुटवर्क नंतर मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, षटकार. षटकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 55 धावा ज्या मात्र संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आघाडीच्या जोडीने मात्र धावफलकावरती नोंदवल्या. आतापर्यंत सर्वाधिक मोठी पार्टनरशिप अक्रॉस द पॅट फटका खेळलाय. पॅटवरती मिडल मात्र चेंडू झाला नाही. क्षेत्ररक्षक बदनाट वेगाने पोहोचतोय. चेंडू निसटला, बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचला, अडवला, फिकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा त्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धावींच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढले जाईल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. कोणत्या प्रकारे विकेट आली नाही. तेजसने प्रयत्न केला होता, परंतु तेजसवरती देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कमबॅक करावा लागेल तेजसला, स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल आणि त्याचा चांगला वापर तेजस जरूर करतोय. परंतु तितकीच तोडफोड बॅटिंग. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. प्रचंड महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 27 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेस मात्र कल्पकतेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. तब्बल 27 धावा षटक क्रमांक 3 मध्ये खर्च झाल्यात. स्कोर कार्डवरती एकूण धावा नोंदवल्या गेल्यात त्या 63. कोणत्या प्रकारे विकेटचे मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आले नाही. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. कोणता गोलंदाज मात्र आता इथे धावा रोखेल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. चांगली गोलंदाजी शेवटच्या अंतिम षटकामध्ये होणं गरजेचं आहे. पाहायचं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होताना आपण पाहतोय निलेश गोळे, संघातला असणारा एक प्रमुख अनुभवी खेळाडू. नक्कीच निलेश यांच्याकडे पाहिलं जातं. कित्येक वेळा आपण पाहिलं निलेश यांना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपण पाहिलंय, परंतु आज या स्पर्धेमध्ये पाहिलं तर निलेश यांच्या खांद्यावरती शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी दिली आहे. डेथ ओव्हरमध्ये मात्र त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्की सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाली जरूर आहे, परंतु हा महत्वाचा सामना आहे. खरं या मरोची लढत आहे. पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे मात्र ते आपल्या जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवतील हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. चला थोडं स्पीडअप करा. त्रेसष्ट धावा संघाच्या धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. गोलंदाज तयार. शफल जाऊन पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू पोहोचतोय सरळ समालोचन कक्षामध्ये. संग्रामदादा चषकाला सलामी ठोकणारा हा जबरदस्त षटकार. Yankee. पहिल्याच बॉलवरती इथे देखील षटकारचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन्ही फलंदाज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या बॉल पासून मात्र पहिल्या चेंडू पासून मात्र इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये केलं जाते. 69 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस फक्त दिशा दिली, क्लास दाखवला, कल्पकता दाखवली, नजाकत दाखवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय सनसनीत चौकार. Shubham. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं तिथे. क्लास दाखवला स्पर्शदने. ज्या वेगाने मात्र गोलंदाज चेंडू टाकतो त्या वेगाचा चांगला फायदा घेतला आणि मात्र इनसाइड आउट केलेला स्ट्रोक. 4 धावा मिळाल्या तिथे. स्कोर कार्ड वाढले गेले. संघाचं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 73 धावा. अजून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 4 चेंडू बाकी आहेत. निलेश पुन्हा तयार.
शपल होत पुन्हा एकदा फटका खेळला, परंतु यावेळेस फटका फसला. मनोज पवार प्रयत्न करताय चेंडूच्या पाठमोरीत. एक सिंगल तर घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न अगदी सीमारेषेजवळ. वाह, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे. तदनंतर अनिकेत चेंडूला पाठमोरी झाले, एक सिंगल. 3 धावा ज्या आपण पाहतोय तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण मनोज यांचं पाहायला मिळालं. चेंडूचा पाठलाग करत चेंडू स्टॉप केला. एक धाव तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्या संघासाठी वाचवली. स्कोर कार्ड आपण पाहतो 3 धावांच्या मदतीने पुढे जाते. धावफलक वाढतंय तिथे 76 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता तिथे, परंतु आपण पाहतो दिव्या गतीचा चेंडू, परंतु जास्त दिशा भरकटली तिथे आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा कळवला, अतिरिक्त धावेचा इशारा कळवला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये तिथे पुढे जाऊन पोहोचेल. 77 धावा धावफलकावरती आहेत. थोडं स्पीडअप करा. गोलंदाज पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू यावेळेस अगदी समोरून मात्र चेंडू वळवलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कलेक्शन होऊ शकलं नाही. इष्टरक्षकाने फेकी बरोबर केली, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आला नाही आणि फलंदाज तिथे मात्र बाद होत नाहीये. पाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वाढलं जाईल तिथे. 78 धावा धावफलकावरती आहेत. सलामीच्या आघाडीच्या जोडीने मात्र आपण पाहतो 78 धाव्यांची पार्टनरशिप आतापर्यंत केली आहे. पुढे सरसावत पावलांचा वापर, परंतु फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला. प्रयत्न चांगला होता तिथे क्षेत्ररक्षकाचा, परंतु तिथे झेल होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. उमरला आपण पाहतोय चेल सोडताना पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. रिव्हर्स रिव्हर्स पुल पॉवरफुल आणि शेवटच्या चेंडूवरती सक्सेसफुल षटकार. थँक्यू. खेळाडूला विनंती चेंडू घेऊन या. चला रायझिंग स्टार करंगूट संघ थँक्यू. 2 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे देखील असेल, अन्यथा पेनल्टी तुम्हाला देखील दिली जाईल. त्यामुळे चला त्वरित या आणि आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. गोटावडे संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. रायझिंग स्टार करंगूट संघ आपण देखील त्वरित आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवातीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार करंगूट संघाने बनवल्यात त्या 86 धावा. 87 धावेंचा आव्हान, 87 धावेंचा पाठलाग जातो दुसऱ्या डावामध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने उळशीचा बाहुबली तेजस, तर दुसऱ्या बाजूने ज्या खेळाडूने मात्र आपल्या नावाची छाप सोडली तो चैतन्य गोळे.
हे आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं घेऊन रायझिंग स्टार प्रेमगुड संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू गणेश कुराडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 24 चेंडू आणि 87 धावा, जवळपास 22 धाव्यांची सरासरी पाहायला मिळेल या समीकरणासाठी. डावाला सुरुवात, पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती पाठची कडा, एष्टांच्या मागे टिपला जाईल. पहिल्याच बॉलवरती कोलंडकची शिकार, चैतन्य गोळे पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चैतन्याच्या रूपाने बाद झालाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो तो वेदांत साळेकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती यार पुन्हा एकदा राईट एम ओव्हर द विकेट. आडवा पाटणे अक्रॉस द बॅट, पहिलाच बॉल, वेदांत मात्र खेळून काढलाय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अथर्वचं चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे, चांगला स्टॉप पाहायला मिळाला. बॅकअप देखील सुंदर होतं, त्यामुळे आपण पाहतो तिथे जास्त धावा मिळत नाही. 2 धाव्यांवरती थांबावं लागलं तिथे. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन झाले, संघाचं खातं उघडलं गेलं. 2 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या. आक्रमण करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये मोठे स्ट्रोक खेळले गेले त्याच प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील आणि इथे प्रयत्न केलाय परंतु लांबी कमी मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, टिपला जाईल. दुसरी विकेट, दुसरा फलंदाज वेदांत साळेकरच्या रूपाने बाद. शुभम अगं ढोलकी तुझी, झांज तुझी, कुंकुन माझं. थँक्यू. या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक सन्माननीय राहुल दादा जाधव यांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होतंय. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धावफलकावरती धावा पाहतोय. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा असणारा संघ नायक, संघाचा लीडर अनिकेत पवळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकांची भिंत ओलांडता आली नाही. एक सुंदर झेल आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाची. तिसऱ्या क्रमांकाची विकेट आली. संघाचा संघनायक मात्र सर्कल फोडायचा होता त्याला परंतु तितकीशी कॅप मिळाली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरा बॅटर माघारी जाताना पाहायला मिळालाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज गणेश. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोर आपण पाहतोय मनोज. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. समोरून मात्र वळणारा चेंडू तिथे पाहायला मिळाला. मैदानाच्या डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, 2 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू आणि 85 धावा ही सभेक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यावेळेस आडव्या पाटणे स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका सिंगलचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये केलाय. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 84 धाव्यांची अजूनही गरज. 18 चेंडू आणि 84 धावा, थोडंसं अवघड समीकरण परंतु अशक्य नाही. 28 धाव्यांच्या सरासरी धावा बनवायच्यात तर ते प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ असणं देखील फार गरजेचं आहे. पाहिजे मनोज आणि तेजस या दोन्ही फलंदाजाकडे षटकार चौकार खेळण्याची क्षमता आहे. पाहिजे कशा प्रकारे मात्र ती क्षमता दाखवली जाईल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन अथर्व पवळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम.
यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजाच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, प्रयत्न सुंदर, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक धाव जी कंप्लीट केली जाईल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 4 धावा. एकेरी दुहेरी धावा मात्र इथे संघाच धावफलक हलत ठेवण्याचं काम जरूर करतील, परंतु सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल, वर्चस्व जर गाजवायचं असेल तर आता फक्त षटकारां चौकारांची भाषा बोलावी लागेल. 17 चेंडू बाकी आहे. 17 चेंडू मध्ये 83 धावा, जवळपास 29 धावेंच्या सरासरी धावा बनवायच्यात. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आता मात्र इथे फार गरजेचं झालेलं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र थोडासा लांब ठेवला चेंडू तेजसच्या शरीरयष्टीपासून ओढून खेळण्यासाठी तिथे आपण पाहिलं तेजसने प्रयत्न केला, परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. तेजस आपण जर पाहिलं तर बाहुबली बॅटर म्हणून या खेळाडूचे नक्कीच ख्याती आहे. अशक्य असे सामने त्याने सोपे करून दाखवलेले आहेत, संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. त्याच प्रकारचे खेळ तेजसकडून अपेक्षित असेल. यावेळेस मात्र खोटापादा चेंडू होता, फटका फसला, चेंडू हवेत. श्रवण चेंडूच्या खाली टिपतोय झेल, विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तनुज. पहिला चेंडू आडव्या पाटने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडासा फंबल त्या ठिकाणी होईल, परंतु तिथे दुसऱ्या धावेचा कोणता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाहीये. केवळ एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाला मात्र या सामन्यामध्ये चांगलं नियंत्रण मिळवलंय. 4 विकेट आल्या, 4 फलंदाज मात्र बाद झाले. एका पाठोपाठ मात्र आलेल्या विकेट. 5 धावा धावफलकावरती, 14 चेंडू आणि 82 धावा हे समीकरण. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल त्याला स्पीडअप करा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारी टीम पुढे सरसवत. यावेळेस मात्र चेंडू ड्राईव्ह केला, खेळू काढला. तिथं डीप कव्हर मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक पोहोचेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका धावेचा पुन्हा प्रयत्न झालाय. षटक क्रमांक 2चा आता मात्र शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. चल थोडी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. फुल टॉस विशेप मध्ये सरळ बॅटने सरळ चेंडू खेळून काढलाय. निखिल पोहोचेल तिथे चेंडू पर्यंत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक धाव, एक सिंगल जी घेतली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी होतोय आणि 12 चेंडू मध्ये 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती. शेवटचे आता 12 चेंडू आणि 80 धावा हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोटावडे संघाचा संघनायक विनंती, संपर्क करा. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन मंगेश बलकवडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. तर स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे, यानंतर एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज तयार. आडवा पाटने अक्रॉस द पॅट मिड विकेट मध्ये फटका खेळून काढला. देखील पोहोचतो. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतली गेली. एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. आता एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही, कारण 11 चेंडू बाकी आहेत. 79 धावा बनवायच्या. जवळपास 43 धावेंची सरासरी हवी. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळून देखील अतिरिक्त चेंडू नशिबाचे मात्र तिथे वाट पाहावी लागेल. हा चेंडू सोडून दिलाय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. तिथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त अबंतर धावेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत.
पुन्हा तो गोलंदाज तयार. उडत विकेट. अपडबार होता जसा आलाय तसाच गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मनोज पवारची पॉवर. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मंगेश पुन्हा तयार. पुढचा चेंडू. त्यावेळेस मात्र पुढे सरसबत पावलांचा वापर करत मात्र हा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता तिथे. परंतु मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो तिथे चेंडू टॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 72 धावा. धीम्या गतीचा बॉल. स्लोर स्वरूपाचा चेंडू होता. यष्टीरक्षक मात्र चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तो परत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 16 धावा धपलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो 3ऱ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये वारगसलाय. या सामन्यानंतर मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्वाचा सामना क्वार्टर फायनलची लढत जी मात्र आपल्या भेटीला येणार आहे. घोटावडी वॉरियर्स घोटावडी हा एक संघ मात्र निश्चित झालेला आहे जो क्वार्टर फायनल खेळेल. तो दुसरा संघ अजून निश्चित होणं बाकी आहे. हा सामना संपन्न झाल्यानंतर मात्र दुसरा कोणता संघ असेल जो मात्र क्वार्टर फायनल मध्ये लढताना पाहायला मिळेल हे निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला कळेल. त्यावेळेस पुढे सरसबत मात्र डीप कव्हर मध्ये फटका खेळून काढलाय. कोणत्या प्रकारे आपण पाहतो तिथे धाव घेतली नाही. षटकाची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 18 धावा. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 70 धावा. हे समीकरण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. औपचारिकता आता मात्र सामन्यामध्ये शिल्लक आहे. जर तरच्या गोष्टी तर मात्र सामन्यामध्ये शिल्लक राहतील. शेवटचे षटक घेऊन सौरभ गोळे हा गोलंदाजीच्या मार्क वरती जो दाखल होतोय. तर स्पीडअप करा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. पहिला बॉल अगदी समोर टाकला होता. जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. कोणत्या प्रकारे धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जात नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. यावेळेस देखील हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळेल. तिथे पुन्हा आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. सौरभ पुन्हा तर तयार. यावेळेस हा चेंडू तनुच्या पाठ मधून लेट पण थेट येतोय. जबरदस्त षटकार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू. उर्ध विकेट. अक्रॉस द पाठ डीप स्क्वेअर लेग मध्ये लागोपाठचा लगातारचा षटकार. शेवटच्या आता मात्र 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील आणि 2 चेंडूंमध्ये अजूनही 58 धावा. यावेळेस हा चेंडू पुढे सरसावत पुन्हा एकदा तनुची पॉवर पाहायला मिळाली. चेंडूने मात्र केली हवाई सफर. लागोपाठचा लगातारचा 3रा षटकार. तनुची मात्र पाहिलं बराचसा लेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना त्याच्या बॅटमधून जबरदस्त तडाखे पाहायला मिळालेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तनुष पवळ्याच्या बॅटमधून लागोपाठचा लगातारचा 4था षटकार. सामना जिंकलाय रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. कॅप्टनला विनंती टॉस साठी या. सामना 4 षटकांचा असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय. आजचा बर्थडे बॉय स्पर्शत गोळे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. टॉस साठी या सौरभ. 4 षटकांचा सामना आहे. गुटावडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत.
सन्माननीय राहुल भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार. चला टॉस साठी या रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा कॅप्टन